एका पेंटरकडे घेऊन त्याला सांगितलं, म्हणलं असं कर, ह्या म्हणलं ते ह्याच्यावर डिझाईन काढून दे शर्टावर त्या टी शर्टवर. बर म्हणलं कसली काढू? नाही नाही म्हणलं तुला कसली काढायची? नाही नाही तुम्ही सांगा म्हणला. बर म्हणजे बंद दुकान होतं बर आणि त्याच्यावर काय तर डिझाईन होती. हा ते म्हणलं असं कर, ते बंद दुकान आहे का नाही त्याच्यावरची डिझाईन ह्या टी शर्टवर काढ. पण त्याला डिझाईन दावली. हा बर त्यानं आपलं ते डिझाईन काढून दिली. आलो टी शर्ट घालायला लावला आणि गेलो फिरायला बायकोला घेऊन. बर पण झालं काय माहिती आहे का, बायकोला घेऊन फिरायला गेलो खरं, हा समोर नाही येणारा माणूस माझ्या बायकोचा छातीकडे बघायचा, हसायचा आणि पुढे जायचा. आता बर शर्ट घातले. हा असा माणूस पूर्ण यायचा बायकोकडे, असा इथे छातीकडे बघायचा आणि पुढे जायचा. बर आयला म्हणलं आता हे नेमकं झालंय काय, म्हणलं मला बी काय कळेना. बर 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 समोर एक धोतर, नेहरू शर्ट, गांधी टोपी घालून एक माणूस आला. आला. आईला म्हणलं ह्यो माणूस सांगली जिल्ह्यातला असला पाहिजे. हा आता तिकडचं मला काही कळलं, पण तो जास्त दिवस तिकडे राहिला असणार त्याच्या आहे. कपड्याकडे बघून तो जाणला की हे इकडचा असला हा आमच्या भागातला आहे म्हणलं. हा म्हणलं काका जरा इकडे आहो. तर म्हणलं काय भानगड आहे? म्हणलं इकडे समोर न येणारा माणूस, म्हणलं माझ्या बायकोच्या छातीवर जे डिझाईन काढल्या त्या डिझाईन कडे बघतोय, हसतोय आणि पुढे जातोय. काय भानगड आहे? हा बर त्यानं बघितलं आणि तो बी लागला हसायला. का रे? अहो म्हणलं काका तुम्ही बी का हसायला लागलायचा? आणि म्हणलं येडपडा या हसायसारखंच केलंय म्हणला तो. कसं? म्हणलं काय झालं या? हा म्हणला हे डिझाईन नाही, डिझाईन नाही. हे म्हणला मद्रासी भाषेतले अक्षर आहे. काय म्हणून? मी म्हणलं काय अक्षर काय आहेत? तर म्हणला स्पष्ट लिहिलंय की इथे ताजे दूध मिळेल. लगा 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 चांग माणसं किटल्या घेऊन मागं लागली नाही. अरे किटल्या घेऊन राहू दे रे, किटल्या घेऊन मागं लागली असती तर बरं झालं असतं. अर्जे ते पिळून नेलं असतं ना. एखाद्यानं बायको पिळून बघितली असते पण केवढं राहिला मद्रासला फिरायला गेलं, तिला सांगायचं नाही का? 50,000 रुपये गपचे घालवलं. शर्ट काढायला ना पुढे गेल्यावर भिरडी पडली असती. नाही का तर नाही 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 तिला झाकून मी परत रूम वर आणली. जाऊ दे म्हणजे असं होतंय. असं मित्राला भेटल्यानंतर काहीतरी विनोद निर्माण होतो. होय होय. आता एक काम करूया, काय करूया? तुम्ही फिरायला जायचं म्हणताय ना, होय. बालमला बोलवून घेऊया. बोलो बोलो पैसेवाला माणूस आता आपला तेवढाच राहिला. बोलो बोलो.